नमस्कार मित्रांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये कमळीला आता सरोजला गोळी लागलेली आहे आणि सरोज मात्र दरीत पडलेली आहे। तेव्हा कमळी तेथे रडत आहे आणि तेथे निंगी आणि गावातील सगळे लोक आलेले आहेत आणि सरोजला त्या दरीमध्ये शोधण्याचा प्रयत्न करत असतात आणि कमळीला मात्र आता हे सगळं घडलेला प्रकार आठवतो। तिच्या डोळ्यामध्ये पाणी येत असतं। कमळी आपल्या आईला वाचवण्यासाठी धावत गेलेली असते, परंतु आता तेवढ्यात त्या दरीत ती पडलेली आहे। गावातील सगळे लोक आता सरोज सरोज म्हणून सरोजला आवाज देत आता शोधत असतात। त्या दरीमध्ये पोलीस सुद्धा तेथे आलेले आहेत। कमळी रडत आहे आणि निंगी सुद्धा तिच्या जवळ रडत तिला समजावत आहे, तिला आधार देत आहे आणि बंड्या सुद्धा आता शोधत असतो। निंगी तिला आधार देत म्हणते की कमळी धीर धर, सरोकाकी नक्की आपली सापडेल, आपल्या सरोकाकीला काही होणार नाही, तू काही काळजी करू नकोस। तेवढ्यात बंड्या आता रडतच कमळी जवळ येतो। कमळी, अगं बोल ना काहीतरी, अगं तुझी अशी अवस्था बघून आम्हाला खरंच खूप भीती वाटायला लागलेली आहे। तेव्हा आता कमळी रडतच म्हणते की तिला गोळी लागली, पोलीस मला सुद्धा कुठे जाऊन देईनात आणि मग तिला कसं शोधायचं। बंड्या रडत म्हणतो की कमळे, हे बघ तू टेन्शन घेऊ नकोस, बघ ना किती पोलीस खाली गेलेले आहेत आणि हे बघ सरोकाकी लवकरात लवकर सापडतील आणि आपण त्यांना दवाखान्यामध्ये घेऊन जाऊ, लवकरच त्यांच्यावर उपचार होतील। तेवढ्यात तेथे इन्स्पेक्टर साहेब येतात। इन्स्पेक्टर साहेब आल्यानंतर आता कमळी विचारते की साहेब, अहो माझी आई सापडली का। त्यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, आम्हाला आमचं काम करून द्या, आता आम्ही त्यांचा शोध घेत आहोत। तेव्हा आता रडतच कमळी म्हणते की हे बघा, मला हुडकायला जाऊन द्या। तर आता लेडीज कॉन्स्टेबल आहे, तर ते निंगी आणि बंड्या यांना म्हणतात की तुम्ही त्यांची काळजी घ्या, पोलीस त्यांचं काम करत आहे। आणि तेवढ्यात मात्र आता कमळी खूप रडत असते। कमळी म्हणते की माझीच खूप मोठी चूक झाली, माझ्या हातातून मात्र आईचा हात निसटला। निंगी आता म्हणते की हे बघ कमळी, तू स्वतःला दोष देऊ नकोस, काकीला काही होणार नाही, काकी सापडेल। त्यानंतर आता इकडे कुकरमुळे जो काही आता सगळा स्फोट वगैरे झालेला असतो, तेव्हा रागिनी आणि सगळेजण तेथे येतात। आता रागिनी जोरात पार्वतीवर ओरडते की कुकर कोणी लावला होता, अख्खं घर तुला जाळायचं होतं का। अन्नपूर्णा आजी बाजूला उभी असते। तेवढ्यात पार्वती घाबरतच म्हणते की हे बघा मॅडम, मीच कुकर लावला होता, मोठ्या साहेबांसाठी मला जे सूप बनवायचं होतं। तेव्हा आता रागिनी तिच्यावर खूपच ओरडते की अगं जरा अक्कल वापरायची होती, कुकरच्या जवळ उभं राहायचं होतं, अगं बघ किचनची अवस्था काय झालेली आहे। आता अन्नपूर्णा आजी खूप घाबरून गेलेली असते आणि म्हणते की रागिनी प्लीज ओरडू नको, शांत हो। अन्नपूर्णा आजीला फार त्रास होत असतो। तेव्हा अन्नपूर्णा आजी डोक्याला हात लावते आणि म्हणते की एकतर अगोदरच माझं डोकं कलकलत आहे आणि त्यात म्हणजे तू आणखीन आरडाओरड करू नको। अन्नपूर्णा आजीला खूप त्रास व्हायला सुरुवात होतो। का कुणास ठाऊक मला इतकं घाबरल्यासारखं का होतंय, कारण इतके मोठे आता संकेत अन्नपूर्णा आजीला दाखवलेले असतात। तिकडे राजनचा अपघात झालेला असतो, सरोजला गोळी लागलेली असते। पार्वती अन्नपूर्णा आजीला खुर्चीवर बसवते आणि घाईने पाणी घेऊन येते। अन्नपूर्णा आजी म्हणते की मला इतकं घाबरल्याचं होतंय आणि डोकं पूर्णपणे गरगरत आहे। अनिका मात्र लांबून उभी राहून गंमत पाहत असते आणि रागिनी सुद्धा पार्वती घाईने पाणी प्यायला देते। अन्नपूर्णा आजी पूर्णपणे घाबरून गेलेली असते, तिचा थरथर काप होत असतो। ती म्हणते की नक्की काहीतरी मोठा अपशकुन घडलेला आहे, या मला त्याची चाहूल लागते, असं का वाटतंय। राजन कसा असेल, तो कमळीला भेटायला गेला, एकतर त्याचा काही फोन वगैरे सुद्धा नाही, किती वेळा राजनला फोन करते पण त्याचा फोन सुद्धा लागत नाही, नक्की काय झालं असेल तिकडे, तो ठीक तर असेल ना। आणि तेवढ्यात अनिका आता पुढे येते। अनिका म्हणते की मला एक गोष्ट कळत नाही, डॅडला मात्र पुढे जाण्याची गरज काय होती आणि काय गरज होती त्या गावछपला तिकडे तिच्यासाठी जाण्यासाठी डॅडला, आणि ती गावछप आहे तर ती सुद्धा डॅडला आता तिकडेच बसून घेईल आणि डॅडची सुद्धा अवस्था ऋषीसारखी करेल, एडियट कमळी कुठली, म्हणून अनिका तर दात खात असते। तर अन्नपूर्णा आजीला सहन होत नसतं। अन्नपूर्णा आजी म्हणते की हे बघ अनिका, बास बास कर आता, उगीच नाही ते कमळीबद्दल बोलू नको, उगाच नाही ते बोलू नकोस कमळीबद्दल, एकतर तिच्या काळजीने माझा जीव टांगणीला लागलेला आहे। तेव्हा आता अनिका रागानेच म्हणते की कर, तू तिचीच काळजी कर। रागिनीला म्हणते की तुला सुद्धा तिचीच काळजी करायची असेल ना, तू सुद्धा करत बस, आणि रागाने आतमध्ये निघून जाते। रागिनी तिला आवाज देते की अनिका, अनिका काही न ऐकून घेता निघून जाते। तेव्हा अन्नपूर्णा आजी रागिनीला म्हणते की रागिनी, तू राजनला फोन करून बघ। तेव्हा रागिनी लगेच आता राजनला फोन करते, राजनचा फोन लागत नाही, स्विच ऑफ येत असतो। तर आता हे ऐकून अन्नपूर्णा आजीला खूपच धक्का बसतो। अन्नपूर्णा आजी म्हणते की अगं लागत कसं नाही, माझ्याकडे दे बरं, मी लावून बघते। आणि अन्नपूर्णा आजी स्वतः फोन करून बघते पण हो फोन स्विच ऑफ येत असतो। असा कसा फोन त्याचा बंद येऊ शकतो, नक्की झालं तरी काय, म्हणून अन्नपूर्णा आजीला आणखीन टेन्शन येते। त्यानंतर आता इकडे राजन मात्र त्याचा अपघात झालेला असतो आणि तो बेशुद्ध आहे, डोक्यामधून रक्त आता वाहायला जात आहे।
परंतु आता तेथे अजूनपर्यंत कोणीही आलेलं नसतं. तो तसंच गाडीमध्ये असतो तर अन्नपूर्णा आजी त्याच्या काळजीने आता दिव्याच्या समोर येते आणि रडतच मात्र ती दिव्याला हात जोडते. माझ्या राजनला सुखरूप ठेव. त्यानंतर आता इकडे ऋषीच्या मोबाईलवर कॉल येतो. तेव्हा तो ऋषी फोन उचलतो तर बंड्या म्हणतो की हॅलो ऋषी भाऊ, कमळी फार मोठ्या संकटात अडकली. हे ऐकल्यानंतर ऋषीला धक्का बसतो. ऋषी विचारतो की काय झालं. तेव्हा बंड्या म्हणतो की हे बघा ऋषी भाऊ, सरू काकीला गोळी लागली. हे ऐकल्यानंतर आता ऋषीला आणखीनच धक्का बसतो. तो म्हणतो की कसं शक्य आहे, कोणी त्यांना मारण्याचा प्रयत्न केला? पोलिसांना तुम्ही हे सर्व सांगितले का? त्यांनी नक्की काहीतरी आता शोधाशोध सुरू केली असेल, त्यांना काही सापडलं की नाही असे अनेक प्रश्न विचारतो. तर बंड्या म्हणतो की नाही, अजूनपर्यंत पोलीस त्यांना शोधतात. ऋषी विचारतो की बंड्या, कमळी कशी आहे? तर बंड्या म्हणतो की कमळीची अवस्था खूप बिकट आहे, ती कुणाशी काही बोलत नाही. त्यावरती ऋषी म्हणतो की हे बघ, तू कमळीची काळजी घे. तिकडे येऊन पोहोचतो. मी कमळीला एकटं नाही सोडू शकत. तो लगेच यायला निघतो. त्यानंतर इकडे कामिनी आणि तिचा माणूस अजूनपर्यंत त्या टेकडीवर आहे. कामिनी आपल्या माणसाला आता म्हणत असते की अरे मूर्ख माणसा, मी तुला काय सांगितलं होतं, त्या कमळीला मारायला सांगितलं होतं, तू त्या सरोजला का मारलं? तेव्हा मात्र आता तो तिचा माणूस म्हणतो की अहो हे बघा, मी नेम बरोबर धरला होता, परंतु ती सरोज मध्ये आली, ती बाई मध्ये आल्यामुळे ती कमळी वाचली. आणि हे बघा मॅडम, माझा कधीही नेम चुकत नसतो. कामिनी त्याला ओरडते की जाऊन दे. तो माणूस खुशात म्हणतो की जाऊन द्या. अहो मॅडम, त्या दोघीमधील कोणीतरी एकतर मेलं. तेव्हा आता कामिनी म्हणते की हो ना, तू एकदम बरोबर बोलतो. कमळी मेली किंवा ती सरोज मेली, काय फरक पडतो? आणि ते तर सारखंच आहे. शेवटी गौरी मेल्यानंतर आता कमळीपर्यंत ते सत्य कसं पोहोचणार बरं? तिला सर्व कसं कळणार की तिचा बाप नक्की होता तरी कोण? त्यानंतर मात्र ती विचार करून आपल्या माणसाला म्हणते की जोपर्यंत मला त्या गौरीचा मुर्दा माझ्या समोर येत नाही तोपर्यंत मी विश्वास नाही ठेवू शकत. गाववाले शोध घेतात, मग त्यांच्या सगळ्या हालचालीवर तू देखरेख ठेवायची आणि ती मेलेल्याची सगळ्यात पहिली बातमी मला कळली पाहिजे. तेव्हा मात्र आता तो माणूस म्हणतो की चालेल आणि लगेच तो माहिती शोधायला निघून जातो. तेव्हा मात्र आता कामिनी म्हणते की ती मेली नाही आणि मेली असेल बहुतेक, उगाच मी टेन्शन घेते कशाला. त्यानंतर आता इकडे ऋषी घाईने खाली येतो आणि तो धावतच जायला निघतो. नयनतारा खाली हॉलमध्ये असते. ऋषीला बघते आणि विचारते की ऋषी, तू इतक्या घाईने कुठे निघालास? तेव्हा ऋषी आईजवळ येतो. तेव्हा आता ऋषी म्हणतो की आई, सरोज काकींना कोणीतरी गोळी मारली आणि त्या दरीत पडल्या. पोलिसांना अजून काहीही सापडलेलं नाही आणि हे सगळं कोणी केलं माहिती नाही, त्यामुळे आई काही झालं तरी आत्ताच जावं लागेल. तेव्हा नयनतारा म्हणते की काय बोलतो आणि हा सगळं काय मूर्खपणा आहे, मी तुला सांगते आता तू कुठेही जायचं नाही. तेव्हा ऋषी रागाने म्हणतो की हे बघ आई, कमळी तिकडे एकटी आहे आणि मला जावं लागेल. तर नयनतारा म्हणते की असून दे, एकटी असून दे, तुला जाण्याची काय गरज आहे? तेव्हा लगेच आता ऋषी म्हणतो की ट्राय टू अंडरस्टँड आई, बाकीचं सगळं काही मरून अगं जरा माणुसकी ठेव. ती माणुसकी कुठे गेली तुझी? तेव्हा नयनतारा म्हणते की माणुसकी म्हणून मदत करायला मी कधीही तयार असेल, परंतु त्या दोघींना नाही, कारण त्या दोघी नाटकी आणि खोटारडे आहेत. आणि काय रे, कोण आहे ती साधना आणि तिला कशाला कोण गोळी मारेल बरं? ती कोणी VIP लागून गेली का? आणि तेवढ्यात राधिका आणि रोहित बाहेर येतात. आता नयनतारा म्हणते की ऋषी, हे सगळं त्यांचे नाटकं आहेत तुला तिकडे येण्यासाठी. तेव्हा मात्र आता ऋषीला राग येतो. ऋषी म्हणतो की आई बास कर, का ते नाटकं करते? आणि एक गोष्ट लक्षात ठेव, नाटक करताना मात्र कोणी कोणाचा असा स्वतःचा जीव धोक्यात घालत नसतो. तेव्हा नयनतारा त्यांच्यावर अजूनपर्यंत आरोप करत असते आणि म्हणते की दुसऱ्याला फसवण्यात ते दोघे एक्सपर्ट आहे. आणि ऋषी, हे बघ, तू एक सिंपल मुलगा आहे, तुला यातील काही कळत नाही आणि दिसत सुद्धा नाही. तेव्हा ऋषी म्हणतो की आई, मला काहीच माहिती नाही, आता फक्त आणि फक्त कमळीच्या मदतीला गेलेच पाहिजे. तेव्हा नयनतारा लगेच दरवाजा बंद करते आणि म्हणते की मी तुला कुठेही जाण्याची परमिशन नाही देऊ शकत. राहता राहिला प्रश्न त्या कमळीच्या आईचा. पोलीस आहेत तर पोलीस शोध घेतील, नाहीतर तो तिचा मित्र आहे ना बंड्या आणि ती निंगी, दोघं आहेत ना, ते सगळे तिच्या बरोबर आहेत, मग तुला तिकडे जाण्याची काय गरज आहे? राधिकाला वाईट वाटत असतं नयनताराचं हे बोलणं. तेव्हा ऋषी म्हणतो की आई, हे बघ, कमळीला मात्र माझ्या आधाराची गरज आहे आणि मला तर असं वाटतं की आई, या सगळ्याची सुरुवात आहे तर ती तुझ्यापासून झालेली आहे. तर तेव्हा नयनतारा म्हणते की हॉट, काय बोलतोस तू? ऋषी म्हणतो की हे बघ आई, अगं तू त्या कमळीच्या आणि सरोज काकीच्या चारित्र्यावर बोट ठेवलंस, त्यामुळे हे सगळं घडलं, नाहीतर असं घडलंच नसतं. आणि त्या दिवशी फक्त तू कमळीचा नाही तर माझा सुद्धा अपमान केलेला आहे, लक्षात ठेव. तू फक्त सरोज काकींना नाही दुखावलं तर मला सुद्धा दुखावलेलं आहे, लक्षात ठेव. आणि आज फक्त तू त्यांना नाही तर मला सुद्धा नाव ठेवत आहे. किंवा नयनताराला काही फरक पडत नसतो. नयनतारा म्हणते की अशा लोकांचं काय दुःख आलं, तू काय बोलतोस? हे प्रत्येक गोष्ट आहे तर ती स्वतःवर ओढून घ्यायची आणि नंतर मात्र सिंपती मिळायची. तेव्हा मात्र आता ऋषी म्हणतो की आई स्टॉप इट, खूप काही बोलली
आता इथून पुढे एकही शब्द बोलू नकोस. तेव्हा ऋषीला फारच राग येतो. ऋषी मात्र भयंकर चिडलेला असतो आणि हे बघ आई, आजपर्यंत तू चुकतच आली आणि इथून पुढे सुद्धा तू चुकत आहे, त्यामुळे प्लीज एकही शब्द बोलू नकोस. तेव्हा नयनताराला राग येतो. नयनतारा म्हणते की हे बघ ऋषी, अरे तुझं नाही चुकत का? ती कालची आलेली मुलगी तू आम्हाला सोडतो आणि तिला साथ देतोय, म्हणजे तिची काळजी तुला जास्त आहे. तेवढ्यात रोहित मात्र आता लगेच नयनताराची बाजू घेतो आणि म्हणतो की हो आई बरोबर बोलत आहे ऋषी. आणि काय रे, असं किती दिवस चालणार आहे तुझे हे नाटकं? मुलीसाठी मात्र तू आईला बोलतो. अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेव. तू आईला हे सगळं त्या मुलीसाठी बोलतो. तेव्हा मात्र आता ऋषी आईला धमकावतो. आईला म्हणतो की जर सरोज काकीला काही झालं तर मी स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. तेव्हा राधिका सुद्धा आता इतका विरोध असून सुद्धा बोलते आणि म्हणते की आई, मला असं वाटतं की ऋषीला आपण जाऊन द्यावं, कारण आता अशा सिच्युएशन मध्ये प्रत्येकाला वाटतं आपला माणूस आपल्या जवळ असावा, प्लीज आई. तेव्हा नयनतारा रागाने राधिकाकडे पाहते तर रोहित लगेच रागाने म्हणतो की तुला कोणी मध्ये बोलण्यासाठी सांगितलं होतं का? आणि ऋषीला म्हणतो की काय रे ऋषी, ती कमळी आपली कोण लागते, आपला आणि तिचा काय संबंध? तेव्हा राधिका आता न घाबरता म्हणते आणि हे बघा आई, ऋषीच्या जवळची कमळी आहे, त्यामुळे तिचा आणि आपला संबंध तर आहे. आणि हे बघा आई, तुम्ही ऋषीला प्लीज आता अडू नका, प्लीज त्याला जाऊन द्या. तेव्हा नयनतारा राधिकाला म्हणजे धमकावून म्हणते की हे बघ राधिका तू शांत हो. तर ऋषी म्हणतो की आई, राधिका वहिनी एकदम बरोबर बोलत आहे, तिचं बरोबर आहे, कारण माझं कमळीवर प्रेम आहे. त्यानंतर मात्र नयनताराला फारच राग येतो. तर इकडे अन्नपूर्णा आजी आता रडून अगदी कासावीस झालेली असते. सारखं ती आता राजनचा फोन लावत असते, पण फोन काही लागत नसतो. फोन अजूनपर्यंत स्विच ऑफ आलेला असतो, कारण राजनचा तिकडे खूप मोठा अपघात झालेला आहे. आणि इकडे आता अन्नपूर्णा आजी मात्र बाबांच्या जवळ बसून खूप रडत असते की काय झालं असेल, फोन का लागत नसेल. तेव्हा अन्नपूर्णा आजी रडतच बाबांना म्हणते की राजन कमळीला भेटायला गेला, मी त्याला सांगितलं होतं की तिथे पोहोचल्यानंतर मला फोन कर म्हणून, फोन नाही, त्याचा काही निरोप नाही. राजनला का समजत नसेल, त्याला आई इतका विचार करत असेल, त्याची काळजी करत असेल, हे त्याला का समजत नसेल, तो का मला फोन करत नसेल बरं? आणि हे बघा आहो, राजन आणि कमळी बरे असतील ना? ती बाबांना विचारते की बाबा काही बोलत नसतात. त्यानंतर अन्नपूर्णा आजी आई तुळजाईला हात जोडते, माझ्या राजनला आणि कमळीला सुखरूप ठेव, त्या दोघांनाही सुखरूप ठेव. त्यानंतर इकडे नयनतारा आता ऋषीला डायरेक्ट म्हणते की किती काही झालं तरी मी तुला नाही जाऊन देणार, ही माझी शेवटची आता ऐकून घे. ऋषी म्हणतो की मला जावंच लागेल. ऋषी ऐकायला तयार नसतो आणि शेवटी ऋषी जायला निघतो तर लगेच नयनतारा त्याचा हात धरते आणि हात धरून म्हणते की थांब ऋषी, तू जर मात्र आज या घराच्या बाहेर पाऊल टाकलं तर या घराचे दरवाजे कायमचे तुझ्यासाठी बंद होतील आणि परत मात्र तुला या घरात कधी येता येणार नाही. आजपर्यंत तुला कधी असं बोलले नाही, पण आज तुला काही झालं ते निर्णय घ्यावा लागेल, एकतर कमळी किंवा एकतर आई. रोहितच्या तर मनासारखंच होत असतं. तेव्हा आता ऋषी म्हणतो की मी कमळीकडे गेल्यानंतर मी परत या घरात नाही येऊ शकत, असं तुला वाटत असेल तर ठीक आहे. आणि दादा मात्र या घरामध्ये आहे, त्याच्यासाठी मात्र ही इस्टेट इम्पॉर्टंट असेल, परंतु माझ्यासाठी नाही. ही इस्टेट माझ्यासाठी कधीही इतकी इम्पॉर्टंट नव्हती. माझ्यासाठी मात्र जास्त महत्वाचं आहे की कमळीच्या बाजूने उभं राहणं. त्यामुळे हे बघ मला मान्य आहे तुझा निर्णय, तू जे काही म्हणशील ते, आणि या घरात मी परत येणार नाही असे स्पष्ट सुद्धा तो आता उत्तर देतो. आणि हे बघ आई, आज मात्र तू मला तुझ्यामध्ये आणि कमळीमध्ये निवड करायला सांगते. हे बघ आई, आता रियालिटीच हे आहे, तू तर मला चॉईस नाही तर डिसिजन घ्यायला सांगते. मी कुणाला सोडून नाही चाललो तर एका माणसाला मदत करायला जातोय. आणि हे बघ मी कमळीला वचन दिलं होतं, शब्द दिला होता. नयनतारा फक्त त्याच्याकडे बघत रडत असते. राधिका बिचारी ती सुद्धा खूप रडत आहे, परंतु रोहितला मात्र आनंद होत असतो या सगळ्याचा. आता ऋषी पुढे म्हणतो की आई, अगं दिलेला शब्द पाळायचा असतो, हे संस्कार तर तूच मला दिलेले आहेस आणि तुझे संस्कार पाळण्याची शिक्षा म्हणून मला जर हे घर सोडण्याची वेळ जर येत असेल, हे घर सोडायला मी तयार आहे. पण आई, मला माहिती आहे की तुझं असणारं माझ्यावरचं प्रेम आणि तुझा आशीर्वाद काय माझ्या पाठीशी असतील. डोंट वरी आई, तुझ्यावर असणारं माझं प्रेम आणि तुझ्या विषयी असणारा माझ्या मनातील रिस्पेक्ट तो कधीही कमी नाही होणार. हे पण खरं आहे की जोपर्यंत तुम्हाला नाही बोलवत तोपर्यंत या घरात मी पाऊल नाही ठेवणार. शेवटी तो आईच्या हातातील हात सोडतो. नयनतारा हात सोडत नसते, पण तरी सुद्धा ऋषी तो हात सोडतो आणि दरवाजा उघडतो. नयनतारा रडत असते आणि रागाने त्याच्याकडे पाहत असते. ऋषी आता तेथून निघून जात असतो, पण डोळ्यामध्ये पाणी असतं. बाहेर आल्यानंतर आता तो म्हणतो की आई मला माफ कर, परंतु आता मला कमळीला म्हणजे मदत करायला जावंच लागेल, तिला माझी जास्त गरज आहे. आणि नयनतारा मात्र आता खूप रडत असते आणि त्याच्याकडे पाहत असते. रोहित मात्र आता हे सर्व काही बघून हसत असतो आणि शेवटी ऋषी तेथून निघून जातो. त्यानंतर मात्र आता इकडे पोलीस आणि काही माणसं आता सरोजला शोधत असतात आणि तेवढ्यात मात्र रक्त लागलेलं एक खडकं त्यांना तेथे झाडावर सापडतं. इन्स्पेक्टर साहेब हातात घेतात आणि म्हणतात की या भागात मात्र आता
बिबट्या यांचा मात्र हल्लाखोर आहे आणि कितीही आता ही दरीतून पडून वाचली असेल परंतु जनावरांपासून मात्र ही बाई वाचू शकत नाही। त्यानंतर मात्र कमळी खूप रडत असते तर निंगी तिला समजावते की हे बघ पोलीस नक्की सरोज काकीला शोधून काढतील, तू स्वतःला त्रास करून घेऊ नको आणि चल आपण घरी जाऊया। तेव्हा आता कमळी म्हणते की नाही, आई परत येणार आहे, मी एकटीला ती मला सोडून नाही जाणार, माझी आई परत येणार आहे, येईल परत म्हणून कमळी आता खूप रडत असते। तेव्हा आता बंड्या म्हणतो की आई तुळजाईवर विश्वास ठेव, सगळं काही ठीक होईल। त्यानंतर आता इकडे ऋषी मात्र गाडीवरून बाईकवरून तिकडे यायला निघलेला असतो। त्यानंतर इकडे अनिका मात्र आता कामिनीशी बोलत असते कारण ती पार्टीसाठी तयार झालेली असते आणि ग्रॅनी आजीला फोन करते, अगं लोक सुद्धा म्हणजे येत आहे, तयारी सगळी झालेली आहे, मी सुद्धा रेडी होऊन बसले पण तू अजूनपर्यंत का आली नाही? अगं तू मला रेडी होण्यासाठी सांगितलं होतं आणि तू कुठे आहे अजूनपर्यंत? अगं हे बघ तू सुद्धा नाही आणि तुझी ती गुड न्यूज सुद्धा नाही। कामिनी आता चहा घेत असते आणि म्हणते की हो, घरी आल्यानंतर मी तुला सगळं काही डिटेल मध्ये सांगते आणि मी आता सध्या पार्टीचीच तयारी करते। आणि हे बघ ना ग्रॅनी आजी, अगं मला ऋषीचं मन जिंकायचं आहे, किती काही झालं तरी तो मला हवा आहे, त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे। तेव्हा आता ग्रॅनी आजी म्हणजे कामिनी तिला म्हणते की हे बघ किती काही झालं तरी शेवटी ऋषी तुझंच आहे। त्यानंतर आता इन्स्पेक्टर साहेब आणि हे सगळेजण कमळीच्या जवळ येतात। कमळी विचारते की काय झालं, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा आमचा तपास सुरू आहे आणि तुम्ही सगळेजण आता खूप उशीर झालेला आहे, त्यामुळे घरी जा आणि इथे थांबून काही अर्थ नाही। आणि कमळीला म्हणतात की तू सुद्धा घरी जा। रडतच कमळी विचारते की पण आईचं काय, आई कुठे आहे? तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब मनात म्हणतात की हिला काय सांगायचं, एकतर आमच्या हातामध्ये आतापर्यंत काहीच नाही आणि फक्त साडीचा तुकडा सापडलेला आहे। कमळी म्हणते की साहेब बोला ना काहीतरी, तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघ आमचा तपास सुरू आहे, काही जर हाती लागले आम्ही तुम्हाला नक्की कळवू आणि तू आता घरी जा। कमळी म्हणते की नाही, तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे, मी कुठेही नाही जाणार, पाहिजे तर मी खाली येतो शोधायला असं म्हणते। तर इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघ तुला खाली नाही जाता येणार। तेव्हा आता कमळी चिडते, कमळी म्हणते की असं का करतात तुम्ही, केव्हापासून मला इथे थांबून ठेवलंस, तिकडे माझी आई खाली आहे, जाऊन दे मला तिला शोधायला। तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतात की अगं तिकडे साप आहे, जंगली प्राणी आहे आणि जर तुला काही झालं तर काय करायचं, आम्ही आहोत ना, आम्ही शोध, तुझी आई नक्की सापडेल, तू काही काळजी करू नकोस। आणि हे बघ तू जर खाली आली तर आम्ही तुझ्या आईला शोधायचं की कुणाला तुला शोधायचं सांग बरं। तेव्हा आता बंड्या म्हणतो की हो कमळे साहेब एकदम बरोबर बोलतात। इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघ तुझ्या भावना आम्ही समजू शकतो पण आम्ही सुद्धा तुला उगाच बोलतो का? आणि तेवढ्यात कामिनीचे माणसं सुद्धा आता हे सगळं काही खबर बातमी तेथेच असतात ऐकण्यासाठी। तेव्हा आता कमळी खूप रडत असते, अहो तिला गोळी लागली, तिला हॉस्पिटलला नेलं पाहिजे। तेव्हा आता इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की तू काही काळजी करू नकोस, एकदा की तुझी आई भेटली तर ॲम्ब्युलन्स सुद्धा खाली आहे, मी लगेच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करू। तेव्हा आता कमळी म्हणते की ठीक आहे, तोपर्यंत मी इथेच थांबते, मी कुठेही नाही जाणार, म्हणून कमळी तिथे खाली बसते। बंड्या आणि निंगीला जायला सांगते। तेव्हा इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांना आपापल्या घरी जायला सांगतात, परंतु आता कमळी, निंगी आणि बंड्या तेथेच बसलेले आहेत आणि हा भाग शेवटी येथेच संपतो। मित्रांनो पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका, तोपर्यंत धन्यवाद।